अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आपण सर्वजण आपल्या परीने श्री स्वामी समर्थांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. कोणीतरी नामस्मरण करतं, कोणीतरी पारायण करतो, कोणीतरी जप करतो, तर कोणीतरी मंदिरात जाऊन सेवा करतो. संसारातील जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी, शारीरिक थकवा, मानसिक ताण या सगळ्यांमध्ये देखील आपण देवसेवा सोडत नाही. पण तरीही अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न कायम निर्माण होत असतो. मी इतकी सेवा करते, इतका जप करते, इतकी पारायणे करते, तरीही माझे दुःख का कमी होत नाही? माझे प्रारब्ध अजूनही तसेच आहे. माझ्या इच्छा पूर्ण का होत नाहीत? जर तुमच्याही मनात कधी हा प्रश्न आला असेल, तर आजचा हा विषय शांतपणे आणि पूर्ण ऐका. कारण प्रत्येक गोष्टीची वेळ असते आणि प्रत्येक जीवाचे प्रारब्ध हे वेगळे असतात. आपल्या आयुष्यात नेमके काय लिहिले आहे, कोणता अनुभव कधी येणार आहे, कोणते सुख कधी मिळणार आहे आणि कोणते दुःख किती काळ टिकणार आहे, हे आपल्याला माहीत नसतं. आपण आपल्या बुद्धीप्रमाणे विचार करतो. आपल्याला जे योग्य वाटतं तेच लवकर घडावं अशी इच्छा ठेवतो. पण परमेश्वराचा विचार आपल्या विचारांपेक्षा कितीतरी व्यापक असतो. आपण आपल्या मनात एखादी मर्यादा आखतो. इतकं मिळालं की पुरे, इतकीच प्रगती झाली की आनंद, इतकीच इच्छा पूर्ण झाली की समाधान. पण ईश्वराची योजना त्या मर्यादेपेक्षा काहीतरी मोठी असते. म्हणूनच अनेक वेळा आपण वाट पाहत असतो, पण योग्य वेळ येईपर्यंत काही गोष्टी घडत नाहीत. याचा अर्थ सेवा वाया जाते असा नसतो. भक्तिभावाने केलेली प्रत्येक सेवा आपल्या जीवनात काही ना काही बदल घडवतच असते. कधी तो बदल लगेच दिसतो, तर कधी तो हळूहळू जाणवतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जेव्हा एखाद्या मठात, मंदिरात किंवा श्री स्वामी समर्थांच्या केंद्रात जातो, तेव्हा आपले लक्ष सर्वप्रथम कोणाकडे जाते? जो व्यक्ती आरती करतो, जो मूर्तीची पूजा करतो, जो अभिषेक करतो. आपल्याला वाटतं किती भाग्यवान आहेत हे, पण खरी सेवा नेहमी दिसते तशीच असते का? याच ठिकाणी आपण अनेकदा चुकतो. मंदिरात अनेक प्रकारच्या सेवा असतात. कोणाला झाडू मारण्याची सेवा मिळते, कोणाला परिसर स्वच्छ ठेवण्याची सेवा मिळते, कोणाला भांडी पुसण्याची सेवा मिळते, कोणाला सतरंजी घालण्याची किंवा आवरण्याची सेवा मिळते, कोणाला चप्पल नीट लावण्याची सेवा दिली जाते. पहिल्या नजरेत या सेवा अगदी साध्या वाटतात. काही जण तर मनात विचार करतात, इतक्यासाठी मंदिरात जायचं, ही कसली सेवा? पण स्वामी भक्तांनो, खरी सेवा ही अनेकदा साधेपणामध्येच लपलेली असते. लहानपणी अनेक ठिकाणी बालसंस्कार किंवा बालोपासना वर्गांमध्ये मुलांना अशाच सेवा दिल्या जातात. चप्पल नीट लावणे, स्वच्छता करणे, सतरंजी घालणे, वस्तू जागेवर ठेवणे. त्यावेळी या सेवांचे महत्व कदाचित समजत नाही, परंतु जसजसे अध्यात्म समजायला लागते, तसतसे या छोट्या वाटणाऱ्या सेवांचे मूल्य लक्षात येऊ लागतं. आज अनेक मंदिरांमध्ये भक्तांना वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात. एखाद्या दिवशी मंदिर झाडण्याची, दुसऱ्या दिवशी परिसर स्वच्छ करण्याची, तर कधी भांडी धुण्याची. ही सेवा या सेवा करताना अनेक जण स्वतःला भाग्यवान समजतात, कारण त्यांना वाटतं ही सेवा माझ्याकडून परमेश्वर स्वतः करून घेत आहे. यामध्ये अहंकार नसतो, फक्त कृतज्ञता असते. आता औदुंबर वृक्षाचा विचार करूया. अनेक भक्त औदुंबराला प्रदक्षिणा घालतात. त्या परिसरात पाने पडलेली असतात. कोणी भक्त प्रेमाने ती पाने झाडत असतो. बाहेरून पाहणाऱ्याला वाटते फक्त झाडू मारत आहे, पण भक्ताच्या दृष्टीने पाहिले तर ती फक्त स्वच्छता नसते, ती सेवा असते. असं सांगितलं जातं की भक्तिभावाने मंदिर, मठ किंवा परमेश्वराचे स्थान स्वच्छ करताना मनही अधिक नम्र होत जातं. सेवेमुळे अहंकार कमी होतो, कर्तेपणाची भावना कमी होते आणि भक्ती अधिक दृढ होत जाते. अध्यात्मामध्ये सेवा म्हणजे केवळ पूजा अर्चा नसते. सेवा म्हणजे परमेश्वराच्या कार्यामध्ये स्वतःला अर्पण करणं. म्हणूनच मंदिर झाडणं, सतरंजी घालणं, भांडी स्वच्छ करणं, औदुंबर परिसर स्वच्छ ठेवणं, या प्रत्येक सेवेला भक्तिभावाने स्वीकारलं जातं. आता इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्यायला हवी. जर आपल्या हातून
पूर्वी काही चुकीची कामे झाली असतील तर केवळ पारायणे केल्यामुळे ती कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात असं म्हणता येत नाही. मात्र भक्तिभावाने केलेली साधना, सेवा आणि नामस्मरण यामुळे त्या कर्मांच्या परिणामांची तीव्रता कमी होण्यास मदत होते, अशी आध्यात्मिक भावना व्यक्त केली जाते. म्हणूनच सेवा कधीच व्यर्थ जात नाही. आपण प्रत्येक सेवा करत असताना परमेश्वर आपल्या अंतःकरणात काय परिवर्तन घडत आहे हे कदाचित त्या क्षणी दिसत नाही, पण श्रद्धेने केलेले प्रत्येक पाऊल भक्ताला अधिक स्थिर, अधिक नम्र आणि अधिक समर्थ बनवत असते. स्वामी भक्तांनो, अनेक वेळा आपल्या मनात एक इच्छा असते, मला आरती करण्याची संधी मिळावी, माझ्या हातून अभिषेक व्हावा, माझा नैवेद्य महाराजांनी स्वीकारावा. अशी इच्छा प्रत्येक भक्ताच्या मनात असणं स्वाभाविक आहे. परंतु याच ठिकाणी एक गोष्ट समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आरती करण्याची संधी मिळाली म्हणजे त्या व्यक्तीवरच महाराजांची सर्वाधिक कृपा आहे आणि इतर सेवा करणाऱ्यांचे महत्व कमी आहे असं मानणं योग्य नाही. परमेश्वराच्या दरबारात प्रत्येक सेवा समान भावनेने स्वीकारली जाते. आरती म्हणजे केवळ दिवा फिरवणे नाही, आरती म्हणजे अंतःकरणातून परमेश्वराला दिलेली प्रेमाची हाक. भक्त आपल्या संपूर्ण भावनेने, श्रद्धेने आणि समर्पणाने गुरूंना साथ घालत असतो. म्हणून आरतीचा खरा अर्थ बाह्य कृतीपेक्षा अंतर्मनातील भक्तिभावामध्ये आहे. अनेक भक्त रोज मंदिरात जाऊन आरती करतात, तर अनेकांना ती संधी मिळत नाही. याचा अर्थ त्यांच्या भक्तीमध्ये काही कमी आहे असं नाही, कारण जिथे प्रामाणिक भक्ती असते तिथे परमेश्वर कृपादृष्टी ठेवतो, अशी श्रद्धा व्यक्त केली जाते. म्हणून सेवा कोणती मिळाली यापेक्षा ती किती नम्रतेने केली हे देखील महत्वाचं घडतं. काही जण मंदिरात जाऊन सतरंजी घालतात, कार्यक्रम संपल्यानंतर नीट घडी करून ठेवतात. काही जण भक्तांच्या चपला व्यवस्थित लावतात, काही जण मंदिरातील भांडी स्वच्छ करतात, काही जण औदुंबराच्या परिसराची स्वच्छता करतात. ही कामे बाहेरून पाहणाऱ्याला साधी वाटू शकतात, पण भक्तिभावाने केलेली प्रत्येक कृती ही सेवाच असते. अनेकदा आपण नकळत सतरंजीवरून चालत जातो, वस्तूंची काळजी घेत नाही आणि आपली चप्पल कुठेतरी ठेवून निघून जातो. मग दुसरा एखादा सेवेकरी ती उचलून व्यवस्थित ठेवतो. क्षणभर विचार करा, आपल्या मागे कोणीतरी प्रेमाने सेवा करत आहे. म्हणून आपणही मंदिरामध्ये गेल्यावर प्रत्येक गोष्टीचा आदर ठेवण्याचा प्रयत्न हा केलाच पाहिजे. स्वामी भक्तांनो, अनेक केंद्रांमध्ये काही सेवेकरी असे असतात ज्यांना फारसे वाचन करता येत नाही, मोठमोठे ग्रंथ वाचणे शक्य नसतं, पण तरीही ते रोज मंदिरात येतात, झाडू मारतात, भांडी धुतात, वाती तयार करतात, हार गुंफतात, महाराजांची वस्त्र स्वच्छ करतात आणि हे सर्व करताना त्यांच्या ओठांवर अखंड नामस्मरण सुरू असतं. हीच तर खरी श्रद्धा आहे. सेवा आणि नाम यांचा सुंदर संगम. अशा भक्तांच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल अनुभवायला मिळाल्याचे अनेक जण सांगतात, कारण त्यांनी मोठेपणा शोधला नाही, त्यांनी सेवा स्वीकारली. एक प्रसंग आपल्याला विचार करायला लावतो. श्री स्वामी समर्थांच्या चरित्रामध्ये एक भक्त महाराजांकडे येतो. महाराज त्याला एका गरजू व्यक्तीला अन्न देण्यास सांगतात. त्याने तसं केलं. नंतर महाराज त्यालाच त्या अन्नातून ग्रहण करण्यास सांगतात. क्षणभर त्याच्या मनात संकोच निर्माण होतो. त्याच वेळी दुसरा एक भक्त येतो. महाराज त्यालाही तेच अन्न ग्रहण करण्यास सांगतात. तो क्षणाचाही विलंब न लावता ते स्वीकारतो. पुढे त्याच्या जीवनामध्ये अनुकूल बदल घडल्याचे वर्णन येते. या प्रसंगात संदेश एवढाच, महाराजांच्या आज्ञेवर विश्वास ठेवा आणि अहंकार बाजूला ठेवणं हे भक्तीमध्ये अत्यंत महत्वाचं आहे. स्वामी भक्तांनो, आपण अनेकदा वर्तमानातील अडचणी पाहतो, पण आपल्या पूर्वकर्मांनुसार संपूर्ण हिशोब आपल्याला माहितीच नसतो. म्हणून कोणाला कमी प्रयत्नात यश मिळतं, तर कोणाला अधिक काळ प्रतीक्षा करावी लागते. अशा वेळी निराश न होता सेवा आणि नामस्मरण सुरू ठेवणं हाच योग्य मार्ग मानला जातो. आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आपण सेवा करतो असं आपल्याला वाटतं, पण खरे तर सेवा आपल्याकडून करून घेणारे देखील तेच असतात. म्हणूनच संतांनी सांगितलं आहे, करता करविता तूच एकच स्वामीनाथा, आम्ही केवळ निमित्त मात्र. ही भावना मनात ठेवून सेवा केली की कर्तेपणा कमी होतो आणि भक्ती अधिक शुद्ध होऊ लागते. आता नामस्मरणाबद्दल बोलूया.
नामस्मरणासाठी कोणतीच वेळ अटळ नाही. बसताना, चालताना, प्रवासात, घरातील काम करताना मनामध्ये अखंड श्री स्वामी समर्थ नाम चालू ठेवता येते. ज्यांना केवळ वेळ मिळतो त्यांनी शांतपणे बसून माळेवर जप करावा. ज्यांना तसं शक्य नसतं त्यांनी दैनंदिन कामांमध्ये नामाशी नाते जोडण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर नित्यसेवा, स्वामीचरित्र सारामृताचे नियमित वाचन आणि आपल्या क्षमतेनुसार साधना सुरू ठेवावी. या सर्व साधनांचा उद्देश एकच असतो, मन अधिक स्थिर करणं, श्रद्धा अधिक दृढ करणं आणि परमेश्वराशी नाते घट्ट करणं. म्हणून आजपासून आपण एक संकल्प करूया. मला मोठी सेवा मिळाली तरच करील असा विचार करणार नाही. मंदिर स्वच्छ ठेवणे असो, भांडी धुणे असो, हार तयार करणे असो, वाती बनवणे असो किंवा फक्त प्रेमाने नामस्मरण करणे असो, प्रत्येक सेवा ईश्वराच्या चरणी अर्पण करेल. अशा भावनेने केलेली सेवा मनाला नम्रता देते, श्रद्धेला बळ देते आणि भक्तीचा मार्ग अधिक सुंदर बनवते. चला आपण सर्वजण कर्तेपणा बाजूला ठेवून सेवाभाव आणि नामस्मरण यांचा आधार घेत श्री स्वामी समर्थांच्या चरणी स्वतःला अर्पण करूया. हीच आजच्या या विषयाची खरी शिकवण आहे. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.